काळे कारनामे समोर आल्याच्या नंतर अशोक खरातच्या संस्थेला दिलेलं पाणी थांबवलं। महाविकास आघाडी सरकारच्या काळामधील निर्णय रद्द करण्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे आदेश। तर पाणी कुठपर्यंत मुरलंय, सखोल चौकशी करा, उद्धव ठाकरेंची मागणी। राजकारणामधल्या भोंदूबाबांच्या भक्तांवरती देखील कारवाई करा, उद्धव ठाकरेंची मागणी। तर राजकीय कर्तृत्व नसल्यानं भोंदूबाबाकडे जावं लागतं, ठाकरेंचा हल्लाबोल। भोंदूबाबा अशोक खरातच्या सोबत निम्म मंत्रिमंडळ संपर्कात, सरकारकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, भास्कर जाधव यांचा आरोप। तर फक्त राजीनामा नको, रुपाली चाकणकरांना अटक करा, ठोंबरेंची मागणी। भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणामध्ये दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोंढेची एसआयटी चौकशी। तर मंदिराच्या संदर्भातल्या कामामुळे ओळख, वैयक्तिक संबंध जोडणं चुकीचं, दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण। भोंदूबाबा अशोक खरातची कोट्यवधी रुपयांची संपत्ती, नाशिकमधील ईशान्येश्वर मंदिराच्या बाजूला आलिशान फार्म हाऊस। तर खरातनं दमदाटी करून मंदिराकडे जाणारा रस्ता बंद केल्याचा निरगावमधल्या ग्रामस्थांचा आरोप। जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी मोदी सरकारच्या विरोधात कारस्थान होत असल्यामुळे सरकारनं मागितला राजीनामा। संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकामधून गौप्यस्फोट। सोन्याच्या दरामध्ये आज तब्बल 4,000 रुपयांची घसरण, आठवड्याभरामध्ये 11,000 रुपयांनी सोनं स्वस्त, चांदीच्या दरांमध्ये आज 6,000 रुपयांची घट। आखाती युद्धामुळे जळगाव जिल्ह्यामधल्या केळीची निर्यात पूर्णपणे ठप्प, देशांतर्गत बाजारामध्ये क्विंटलचे दर निम्म्यावर, केळी उत्पादकांना मोठा फटका। रशिया कायम इराणचा एकनिष्ठ आणि भरवशाचा मित्र असेल, ऐन युद्धामध्ये पुतीन यांच्या इराणी नेत्यांना पर्शियन वर्षानिमित्त शुभेच्छा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।